सुकाईने पाणी प्याली आणि पाशमाची सांग घेऊन डोल दादा वांजेचा पुत्र पावला. कोण म्हणतोय वांजेला पोर होत नाही, पण ही कोणी पाहिलं? अरे आण्याने देखील या भैर्याने ऐकले आणि या पांगळ्याने पाटला केला रे दादा. हे 3 माणसं आंध्र भैर पांगळ जर एक जागी झाली तर चांगल्या माणसाचा करेक्ट कार्यक्रम करते ती. आंध्र हिकमती असतंय, भैर करामती असतंय आणि पांगळ चमत्कारी असतंय. हे ओरडायचं त्यांना. दादाच म्हणलं का जी दाट्यात नाही म्हणतो हे जो म्हणलं झापून झुपूक तू आता असं कर झापूक झुपूक. काय अरे येड्या रंग तू शेत तुला कौतुक नाही. कुठला तो ढिला गाडी आणणार त्याचा सूर लागू दे नाही तर ना लागू दे दुसऱ्या त्याला बोलव त्याला. सुख लागलं का तसं करून त्या भागात कार्यक्रम धरू नको वागा. तुला काय करायचं म्हणला माझा वशिला देत आलं काय म्हणला. विलासराव फुकळे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. हे शेवटपत्र नोट येत राहणार. याला कोण म्हणणार नाही शिळ झालंय. हाडाचा कलाकार लागतो, शिकणारा कमी पडेल. अरे पहिल्या शाळेचा वास माहित नाही. काय करायला आपण त्यात रे. 5 एकर कांदा काढायला गेलो मला काय करायचं एका बहिणीला म्हणलं ते कांदा काढली पुन्हा काय मागू ती म्हणजे मी म्हणतो तुम्ही काय सांगेल ती म्हणतो मी त्यातलाच घडी. हे बार्शीच्या पलीकडे कार्यक्रम धरला. मी म्हणलं दसरथ त्याकडे लय आपलं भाग नाही कशाला धरतो तुला काय करायचं म्हणला. नुसता गप गाडीवर बस म्हणला. कार्यक्रमाला गेलो. दशरथ राजा कुठे तर थोडा नाश्ता चाल की रनिंग लांब आहे. बार्शी कुठे आपला मंगळाला कुठं. अरे म्हणला इकडे तेलले बाद आहे ती म्हणला. कुर्डवाडीच्या पुढे चल म्हणला तुला नाश्ता चालतो म्हणला. आणि ह्या गाड्याचं ध्यान निसतो वाटेकडे. त्या कुर्डवाडीच्या अलीकडे आलो. रोडच्या कडेला मंडप मारून पंक्ती पद्धतशीर 12 एकला जेवाय बसल्या होत्या. मला म्हणला गाडीवर साईडला. म्हणलं काय तुला काय करायला म्हणला वर गाडी साईडला. गाडी लावायला लावली. हो म्हणला तुला एक गोष्ट सांगतोय म्हणला ध्यानात ठेव. जरी तुला कोणी इथल्याने विचारलं कोणीकडे आलाय तर नवरीकडे आलाय म्हणून म्हणला. गाडी साईडला लावली. मी जाऊन पंक्तीला बसलो. ही माझ्या मागे आला आणि एका आजोबान बघितलं होतं. ही चित्र आपल्या भागातली नव्ह म्हणला. ही चित्र आपल्या भागातली नव्ह म्हणला. आजोबा माझ्यापाशी येऊन बसला आणि मला म्हणला पाहुणे कोणीकडे आला या. आता ह्या वेळेला सांगितलं मला. मी म्हणलं नवरीकडे आलो या. हे जे कर मुलगा वळवलं. ह्याला म्हणलं तुम्ही कोणीकडे आला या. हे म्हणलं मी नवरदेवाकडे आलोय म्हणला. म्हातार माझी नव्हतं. आता वाढलं एवढं खावं म्हणला. इथं लग्न नाही म्हणलं इथं वर्ष सरदाच्या पंक्तीच्या म्हणलं. गड्याला राग आला. न हात होता गाडीला किक मारली. जरा पुढे आलो वडीकडे पोरग बस राखत होतं. त्या पोरला मला ए मला पाणी आणली. पोरग मी बाजी नव्हतं असं. ते म्हणला काका आमच्या घरात पाणी नाही म्हणला. ताक आणू का म्हणला. लागा बरं झालं म्हणला आम्ही वारकरी म्हणलं तुला पुण्य लागेल म्हणला. पोरग पळत गेलं तांब्या भरून ताक आणला ह्या गाड्याच्या हातात दिला. आता वरण प्यावा का नाही जातीने तोंडाला लावला. आता तोंडाला लावलाय म्हणजे मी म्हणलं आपण हात पुन्हा एक तांब्या ताक केला. त्या पोरग म्हणतो अजून काय का शिल्लक. पोरग म्हणला हाय काका. पुन्हा पोरग पळत गेलं. पुन्हा एक तांब्या भरून आणला. पण पहिला तांब्या ह्याला चव लागल्यामुळे तिने तांब्या ह्याच्याच हातात गेला. 2 तांबे ताक केला
म्हणला रात्री म्हणला आमच्या गावात इंदुरकर महाराजाचं कीर्तन होतं म्हणला आणि कीर्तनला जायच्या नादात म्हणला आमच्या मम्मीने म्हणला त्या ताकाच्या गाडग्यावर झाकलं नव्हतं म्हणला त्यात पडला होता म्हणला उंदीर उंदीर पडलेलं ताक घरच्याने कोणी खाल्लं नाही म्हणला टाकून कसं द्यायचं म्हणून तुम्हाला आणून दिले म्हणला काका या गाड्याला आला राग आता उंदीर पडलेलं ताक 2 तांबी ह्या हे जे हातात होतात तांब्या हे घेतला तांब्या तसा डांबरून फेकला आम्हाला फसवलं म्हणून तांब्या चेपडलं पोरगं ओरडलं ए मम्मी महाराजांना सणाचा तांब्या फोडला म्हणलं तुझ्या आई शपथ कराय घरी आई शपथ ही गाते का सांग मला उत्तम बबन गळवे शाहीर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद तुझा काटा काढणार मी अरे लाकूड म्हणे सुताराला आडवारंदा मार उभा मार पण शेवटच्या दिवशी मशालात घेऊन सरणावर रचल्यावर मीच जाळणार आहे रे तुला ती लाकूड म्हणतोय सुताराला अरे कापड म्हणे शिंप्याला काय कातरायचंय ती कातरून घे एकदा पण शेवटच्या दिवशी न कात्रीला होता गोंधळाने घेणार आहे रे मीच केले तुला बरोबर आहे का अरे मडके म्हणे कुंभाराला काय भाजायचंय ती भाजून घे एकदा पण शेवटच्या दिवशी मशालात सरणार रचल्यावर पाणी मीच पाडणार आहे रे तुला आयुष्यभर बिसलं वाटलेलं पिची गेल्या कोण म्हणतील पोराने बिसलं आणले मडक आणले आणि ती बी मडक पाहुण्याला सांगून फोडायला होती ती अरे तू म्हणशील बायका पोर माझी ती तर तुझ्या पाठीमागचं चोरे अरे मेल्यावर ते तुझ्या संगती येईल एक मडक मेल्यावर ते तुझ्या संगती येईल एक मडक मेल्यावर ते तुझ्या संगती येईल एक मडक माणसाच्या अरे भिंतीवर काढली गंगा तमाशाने केला दंगा त्यात कोण कोण मेले सांगा आणि ओळख धरा शब्दाची सदा बोम किरे शिमग्याची अरे चित्र रामकृष्ण हरी म्हणायचं तो भजनच करायचं आणि शिमग्या दिवशी बोमच मारायची ही शिमग्या दिवशी काही हजर राहतो आणि इरवी तिरवी शिमगा करायचा तू साधल का तुम्ही तुकोवर आहे म्हणजे
चंबा सोडले का कोणाला काय कसं बघतोय अरे भिंतीवर काढली का